नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रोजेक्ट पद्मालयच्या आपला राम या रामकथेवर आधारित मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण बघतोय या मालिकेमध्ये की रामकथा किंवा रामायण हे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये नेमकं कसं उतरवता येईल. आणि या मालिकेची संकल्पना आणि निर्मिती आहे डॉक्टर प्राची जावडेकर यांची. संशोधन आणि सादरीकरण आहे प्राध्यापिका मुक्ता गरसोळे कुलकर्णी यांचं. विद्यार्थी मित्रांनो, समर्थ रामदासांची एक उक्ती आहे. ते म्हणतात, राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. बघा, ज्या वेळेला आपण कुटुंबामध्ये वावरत असतो त्यावेळेला आपण एकमेकांशी मनाने जितके छान कनेक्टेड असू ना, तितकं आपल्याला मनाला छान वाटतं आणि आपलं काम सुद्धा उत्तम व्हायला मदत होते. या दृष्टिकोनातनं सुद्धा आपण जेव्हा रामकथेकडे बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की राम हे कुटुंब वत्सल राम म्हणून पण आपल्याला दिसतात. आजच्या भाषेत बोलायचं तर राम हे उत्तम फॅमिली मॅन आहेत. त्यांनी कुटुंबातल्या सर्व सदस्यांच्या किंवा सर्व ज्या व्यक्ती आहेत त्यांची मनं खूप छान राखली आहेत बघा. आणि हे खरोखर अवघड काम आहे, कारण कुटुंब हा आपल्या समाजाचा बॅकबोन आहे, कणा आहे. कुटुंब जितकं मजबूत असतं, कुटुंब जितकं सशक्त असतं ना, तितके आपण आपल्या कर्तृत्वाच्या भराऱ्या बाहेरच्या जगात छान घेऊ शकतो. आणि कुटुंबातनं आपल्याला सर्व गोष्टींचा नैतिक पाठिंबा मिळत असतो, मॉरल सपोर्ट मिळत असतो. अनेक वेळेला अपयश आलं तर आपण कुटुंबात येतो आणि यशाचं सेलिब्रेशन सुद्धा आपण कुटुंबातच करतो. त्यामुळे कुटुंब हा आपला कणा आहे, आपला बॅकबोन आहे, लक्षात घ्या. आणि ती आपली ताकद पण आहे. श्रीरामरायांना हे फार उत्तम रीतीने माहिती होतं, म्हणूनच रामरायांनी कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींबरोबर आपले नातेसंबंध अतिशय उत्तम जोपासले. त्यांनी कायम आपल्या आई वडिलांच्या आज्ञेचं पालन केलेलं आहे. आई वडिलांना आपल्या वर्तणुकीतनं कसा आनंद मिळेल हे त्यांनी कायम पाहिलंय. त्यांना आपण जास्तीत जास्त सुख कसं देऊ शकतो हे त्यांनी पाहिलंय. कैकेयी मातेंनी जेव्हा त्यांना वनवासात जायची आज्ञा दिली तेव्हा कधीही त्यांनी उलट उत्तर तिला दिले नाही किंवा उलट प्रश्नही तिला विचारलेला दिसत नाही. त्यांचं आज्ञापालन त्यांनी केलेलं आपल्याला दिसतं. इतकंच काय तर ही जी 4 भावंड आहेत त्या भावाभावांमधलं प्रेम सुद्धा बघण्यासारखं आहे. श्रीराम जेव्हा आपल्याला वनवासात गेलेले दिसतात त्यावेळेला भरताला ही गोष्ट कळते आणि भरत म्हणतो की नाही, मला हे राज्य नकोच. विद्यार्थी मित्रांनो, रामायणाकडे बघताना मला नेहमी असं वाटतं की रामायण ही चांगुलपणाची स्पर्धा आहे. आजकाल जगामध्ये आपण अनेक वेळेला इस्टेटीवरनं किंवा इस्टेटीच्या ज्या वाटण्या आहेत त्याच्यावरनं कोर्टापर्यंत जाणारे भाऊ बघतो, पण रामायणामध्ये राज्य नको म्हणून भांडणारे भाऊ आपल्याला दिसतात. यासाठी रामकथा वाचली पाहिजे. म्हणून रामायण ही चांगुलपणाची स्पर्धा आहे. इट्स अ कॉम्पिटिशन ऑफ गुडनेस हे आपल्याला तिथे दिसतं. आणि भरत त्यांना म्हणतो मला राज्य नको, आणि श्रीराम त्यांना म्हणतात की मला वडिलांच्या आज्ञेनुसार या ठिकाणी आलेलो आहे मी, आता मी 14 वर्ष वनवास केल्याशिवाय काही परत येणार नाही. असा भरत भाऊ म्हणून त्यांना लाभला याबद्दल ते कैकेयी मातेचे आभार मानताना आपल्याला रामायणात दिसतात बघा. आणि भरत सुद्धा असं म्हणतो की ठीक आहे, तुम्ही जरी परत येणार नसाल तरी सुद्धा मी या राज्याचा राजा म्हणून कार्य करणार नाही, तर मी फक्त विश्वस्त म्हणजे ट्रस्टी म्हणून काम करेन. राज्य तुमचंच आहे पण मी फक्त ते सांभाळणार आहे 14 वर्ष. हा भरताचा मोठेपणा आपल्याला दिसतो आणि भरतावर विश्वास ठेवणाऱ्या रामांचाही मोठेपणा आपल्याला दिसतो. लक्ष्मणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर लक्ष्मण हे सावलीसारखे रामरायांच्या बरोबर आहेत. आणि ज्या वेळेला सर्प अस्त्रामुळे त्या युद्धामध्ये लक्ष्मण बेशुद्ध पडतात तेव्हा कधीही दुःखी न झालेले राम लक्ष्मण बेशुद्ध पडल्यावर मात्र दुःखी होतात आणि ते म्हणतात लक्ष्मणच जर माझ्या बरोबर नसेल तर या विजयाचा तरी काय उपयोग. इतकं त्यांचं लक्ष्मणावर प्रेम आहे. आणि शत्रुघ्न हा तर रामराज्याचा पाया आहे. बघा मित्रांनो, रामराज्य हे अस्तित्वात येऊ शकलं ते या भावंडांच्यामुळे. शत्रुघ्न हा त्याचा पाया आहे. भरत आणि लक्ष्मण हे रामराज्याचे खांब आहेत. शत्रुघ्नांना त्यांनी सांगितलं की कैकेयी मातेविषयी संपूर्ण राज्यामध्ये 14 वर्ष कुणीही वाईट बोलणार नाही याची जबाबदारी तू घ्यायची आहेस.
शत्रुघ्नांना त्यांनी आपल्या तिन्ही मातांचं रक्षण करायला सांगितलेलं आहे, त्यांचं सांत्वन करायला सांगितलेलं आहे, त्यांची काळजी घ्यायला सांगितलेली आहे. आणि शत्रुघ्नांनी आणखी एक महत्वाचं काम केलंय, म्हणजे या तिघी ज्या म्हणजे सीतामाई तर रामरायांबद्दल बरोबर गेलेले आहेत, पण उर्मिला, श्रुतकीर्ती आणि मांडवी यांचीही काळजी त्यांनी घेतली. रामरायांनी आपल्या कुटुंबातल्या सर्वांची काळजी घेतली, म्हणून रामराय हे कुटुंब वत्सल म्हणून आपल्याला दिसतात. बघा, परत एकदा समर्थ रामदासांची एक उक्ती मला आठवते, पेरिले तैसे उगवते, पेरिले तैसे उगवते, बोलण्यासारिखे उत्तर येते, तरी मग कर्कश बोलावे काय निमित्ते. आपण आपल्या कुटुंबातल्या लोकांशी मनाने संवाद साधता आला पाहिजे. आपल्याला आपलं हृदय त्यांच्याशी जोडलं गेलेलं असलं पाहिजे आणि उगाचच हार्श बोलून, वाईट बोलून त्यांच्याशी आपले संबंध आपण कधीही कमी करता कामा नये, कारण या कुटुंबातल्या व्यक्तीच आपला खरा आधार असतात. बघा, तुम्ही कितीही बाहेर यश मिळवलं तरी घरी आल्यावर आई वडिलांनी दिलेली शाबासकी तुम्हाला अतिशय महत्वाची वाटते की नाही? का? कारण कुटुंबातला आधार आणि कुटुंबातली ऊब ही सर्वात महत्वाची आहे. बाहेर सुद्धा भराऱ्या घेण्यासाठी, कर्तृत्व गाजवण्यासाठी कुटुंबातला पाया हा महत्वाचा आहे. ही गोष्ट सुद्धा रामायणातनं लक्षात घ्याल ना लक्षात? मित्रांनो, पालकांनो आणि शिक्षकांनो, आपला राम ही आमची मालिका तुम्हाला कशी वाटते हे जरूर सांगा, सुधारणा सुचवा आणि पुढच्या भागामध्ये आपण भेटूच या एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार, जय श्रीराम.